नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण एक नवीन सिरीज सुरू केली होती, साहित्यिकांची संपूर्ण माहिती. आज आपण बाबुराव बागुल, गंगाधर पानतावणे, उर्मिला पवार आणि बेबी कांबळे हे जे दलित कवी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकंदरीत काय होतंय ना, नेट आणि सेट मध्ये दोन्हीमध्ये आपल्याला हे पुस्तक कोणाचं, ही कादंबरी कोणाची, हे नाटक कोणाचं, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. किंवा मग एखाद्या कवीचे कालानुवर्ष प्रकाशन वर्षानुसार तुम्ही त्याचा क्रम लावा, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. तेव्हा असे जेव्हा आपण अभ्यास करतो, थोडा खोलवर जाऊन जेव्हा अभ्यास करतो, तेव्हाच त्या आपल्याला प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता येतात आहे. त्यामुळे ही सिरीज नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आणि येत्या 15 सप्टेंबर पासून आपण नवीन मराठीची बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लासेस सुद्धा असणार आहे. पूर्ण 10 युनिटचे पीडीएफ नोट्स मिळणार आहे. 20 अधिक टेस्ट मिळणार आहे. पूर्ण घटकांवर आणि पूर्ण अभ्यासक्रमावर सुद्धा. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे, पण खास ती तुमच्यासाठी 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे याचा नक्की फायदा घ्या. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथे माय कोर्सेसमध्ये मराठी लिहिल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे 2 कोर्सेस दिसणार आहे. त्यामध्ये यूजीसी नेटसेट मराठी 2025 यामध्ये पब्लिश कोर्स करायचा आहे. आणि कंटेंटमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, वीकली टेस्ट आहे, एमएस सेट पेपर 1 आहे, पेपर 2 आहे, क्रॅश कोर्स आहे, पीवायक्यू टेस्ट आहे, युनिट वाईज टेस्ट आहे, सॉल्व क्वेश्चन पेपर आहे. अशा पद्धतीचे सगळं तुमच्यासाठी कंटेंट अवेलेबल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. बाबुराव बागुल हे जे आहेत, हे जुलै 17, 1930 ते मार्च 26, 2008 पर्यंत यांचा कालावधी होता. आणि हे आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जातात. मराठी लेखक कवी होते. विद्रोही आंबेडकरवादींचे कथांचे प्रमुख उद्गाते होते. प्रखर वास्तववादी कादंबरीकार, तसेच शोषित आणि उपेक्षित जे आहेत झोपडपट्टीतले, फुटपाथवरील ते भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून ते ओळखले गेले आहे. प्रभावी त्यांची भाषाशैली होती, विद्रोही भाषाशैली. जिवंत प्रसंग ते उभे करायचे आणि कारुण्य, क्रूरता हे रेखाटन त्यांचे लेखनाचे विशेष गुण होते आहे. ठीक आहे, त्यांची जी कादंबरी आहे, प्रकाशित जे साहित्य ते आपण पाहूया. त्यांचं कादंबरी अघोरी नावाची कादंबरी आहे तुमची, 1983 ला आली. ठीक आहे, त्यानंतर आहे अपूर्वा. कोंडी हे तुम्हाला माहिती असेल, हे विचारलं गेलेलं आहे पुष्कळदा की कोंडी ही कादंबरी कोणाची आहे आणि कोणत्या साली आलेली आहे. ती 2002 ला आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे पावशा, 1971 ला आलेली आहे. त्यानंतर आहे भूमिहीन. त्यानंतर आहे मूकनायक, सरदार आणि सूड. सूड तर ही खूप महत्वाची कादंबरी आहे. ठीक आहे, तुम्ही वाचलीच असेल कदाचित. ठीक आहे, त्यानंतर कथासंग्रह आहे, जेव्हा मी जात चोरली होती, 1963 ला आले. हे भरपूर अभ्यासक्रमाला आहे. आणि आपल्या 10वा जो युनिट आहे आपला निवडक साहित्य कृतीमध्ये सुद्धा जेव्हा मी जात चोरली होती हे आहे आपल्या अभ्यासाला. त्यामुळे नक्कीच हे पुस्तक वाचा, याचं वाचन करा. कारण तुम्हाला जेवढे तुम्ही वाचाल ना, तेवढं तुम्हाला जास्त अभ्यास करायला मदत होईल. त्यामुळे नक्कीच, आणि वाचन कधीही वाया जात नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते कधी ना कधी तुम्हाला नक्कीच कामात येणार आहे. नंतर मरण स्वस्त होत आहे, 1969 ला आलेलं आहे. हे काय कथासंग्रह आहे. ठीक आहे, त्यानंतर कविता संग्रह आहेत, वेदा आधी तू होता. हे काय त्यांचं कविता संग्रह आहे. त्यानंतर वैचारिक लिहिलेलं आहे, आंबेडकर भारत आणि दलित साहित्य आजचे क्रांती विज्ञान. हे काय आहे, त्यांचं वैचारिक साहित्य आहे. ठीक आहे. नंतर त्यांचा सन्मान आणि पुरस्कार पाहूया. यांना धारावी, मुंबई येथे 7 फेब्रुवारी 1919 रोजी भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिले. नंतर उद्घाटनाचे भाषण डॉक्टर साळुंखे यांनी केले होते. नंतर बागुल यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार 2007 साली त्यांना देण्यात आला होता. नंतर महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, त्यानंतर जनस्थान पुरस्कार सुद्धा त्यांना दिलेला होता. ठीक आहे, तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. अघोरी 1983 कादंबरी आहेत. कोंडी महत्वाची कादंबरी आहे. पावशा आहे. ठीक आहे, सूड आहे. आणि त्यानंतर जेव्हा मी जात चोरली होती, खूपच महत्वाचं आहे हे, 1963 ला आलेलं आहे. नंतर मरण स्वस्त होत चालले आहे, ते 1969 ला आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण एक महत्वाचे कवी पाहणार आहोत, गंगाधर पानतावणे. डॉक्टर गंगाधर विठोबाजी पानतावणे, जून 28, इसवी सन 1937 ते 27 मार्च 2018. हे मराठीतील लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
आणि वैचारिक साहित्याचे एक निर्माते, अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. त्यांनी अनेक कवी लेखकांच्या पुस्तकांना विवेचन प्रस्तावना सुद्धा लिहिलेल्या आहेत. पांटवणे हे आजारामुळे रुग्णालयातच दाखल होते तेव्हा त्यांचा पद्मश्री पुरस्कार देण्याचे जाहीर झाले आणि 20 मार्च रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती, त्यामुळे ते पुरस्कार स्वीकारू शकले नाही, हजर राहता आले नाही त्याला. ठीक आहे, त्यांची पुस्तके पाहून घेऊया. आंबेडकरी जाणीवांच्या प्रत्ययी कविता, गोदा प्रकाशन यांचं आहे. त्यानंतर साहित्य निर्मिती आहे, चर्चा आणि चिकित्सा. नंतर आहे साहित्य प्रकृती आणि प्रवृत्ती, स्वरूप प्रकाशन यांचं. त्यानंतर अन्वयार्थ समीक्षा आहे. चैत्य आहे. दलित वैचारिक वाङ्मय आहे. दुसऱ्या पिढीचे मनोगत आहे. धम्मचर्चा आहे. पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रतिमा प्रकाशन आहे. मूल्यभेद आहे. लेणी आहे. व्यक्तिचित्र आणि प्रतिमा प्रकाशन. लोकरंग, वादळाचे वंशज, विद्रोहाचे पाणी पेटले आहे आणि स्मृती विशेष हे व्यक्तिचित्र आणि सुविधा प्रकाशन यांचं असणार आहे. ठीक आहे. संपादन कोणते केले ते पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख, प्रतिमा प्रकाशन. त्यानंतर अस्मिता दर्श, हा ना. त्यानंतर दलित ग्रामीण मराठी शब्दकोश. ठीक आहे, दलित ग्रामीण मराठी शब्दकोश त्यांचा आहे, हे त्यांनी संपादन केलेलं आहे. त्यानंतर त्यांचे जे पुरस्कार आहेत त्यांना वदी कुलकर्णी साहित्य सन्मान प्राप्त आहे. त्यानंतर वाई येथील राणा चौहान प्रतिष्ठानाचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार 2006चा आहे. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक विनायकराव चारठाणकर पुरस्कार आहे त्यांना. त्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ गौरववृत्ती आहे. राजश्री शाहू आरक्षण शताब्दी पुरस्कार आहे. राम शिवाळकर आधारवड पुरस्कार आहे. असे भरपूर पुरस्कार त्यांना दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर उर्मिला पवार यांच्याबद्दल आपण बघूया. उर्मिला पवार 7 मे 1945 या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे मूळ गाव हे कोकणातले आहे. पवार यांचे वडील शिक्षक होते आणि पण लहानपणीच ते वारल्यामुळे आईला आयदान करीत चरित्र चालवावं लागला. त्यांचे MA चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि 6वा बोट हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे. कोणत्या वर्षी आलेला? 1988 मध्ये. सगळ्यांनी नोट करून घ्या. 1988 मध्ये 6वा बोट नावाचं पहिला कथासंग्रह त्यांचा आलेला आहे. दलितांचा इतिहास व सत्यस्थिती अभ्यास तसेच बौद्ध धर्मग्रंथांचा मराठी अनुवाद अशा प्रकारचे लेखनही उर्मिला यांनी केलेले आहे. ठीक आहे. लिहिलेली पुस्तके बघा. डॉक्टर आंबेडकर जीवन कालपट, सहलेखिका, 5 डिसेंबर 2003, ग्रंथालय प्रकाशन, मुंबई. नंतर आम्हीही इतिहास घडवला. नंतर आयदान हे त्यांचं काय आत्मकथन आहे, 2003 साली आलेलं आहे, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आपल्याला अभ्यासाला पण आहे आयदान ही. ठीक आहे. त्यानंतर आयदान भाषांतर झालेलं आहे हिंदी इंग्रजीमध्ये. उदाहरण पाली भाषेत तिपटिक जे आहे त्यांचा मूळ ग्रंथाचा त्यांनी अनुवाद केला आहे. कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते. चौथी भिंत हा कथासंग्रह आहे. नंतर दलित लेखिका आणि त्यांचे साहित्य, 2 एकांकिका, मॉरिशस एक प्रवास, 6वे बोट कथासंग्रह 1988 आणि हातचा एक कथासंग्रह. ठीक आहे, अशा पद्धतीचे कथासंग्रह, कविता संग्रह, प्रवास वर्णन प्रसिद्ध आहेत. त्यानंतर त्यांना मानसन्मान पुरस्कार मिळालेला आहे. बघूया. मातोश्री भीमाशंकर आंबेडकर पुरस्कार. आयदानला पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिलेला लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार आहे. ठीक आहे. त्यानंतर जुलै 2004 मध्ये मिळालेल्या प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार आहे. त्यात धुळे येथे झालेल्या 11व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या त्या आणि 13-14 जानेवारी यामध्ये 2013 या 2 दिवस भरले होते. नाशिकच्या समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने रविवार 24 फेब्रुवारीला सुद्धा त्यांचा अध्यक्षतेखाली प्रबोधन मित्र पुरस्कार सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे आहेत उर्मिला पवार, आयदान नावाने ते प्रसिद्ध आहेत. नंतर बेबी कांबळे, ह्या एक लेखिका आहेत, दलित कार्यकर्ता आहेत. त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता, त्यामुळे त्यांनी मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिणाऱ्या त्या पहिल्या दलित महिला आहेत. कोणतं आत्मचरित्र आहे त्यांचा? जीना अमूचं. तुम्ही वाचलं असेल कदाचित. आणि त्यानंतर 2001 मध्ये त्यांना मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे. जीना अमूचं, बेबी कांबळे हे सुद्धा आपल्याला अभ्यासाला आहे. ठीक आहे. चला, अशा प्रकारे आपण बेबी कांबळे, उर्मिला पवार, गंगाधर पानतावणे आणि
बाबुराव बागुल यांच्याबद्दल माहिती काढलेली बघितली आहे, साहित्य त्यांचे पाहिलेले आहे आणि एकंदरीत जेव्हा प्रकाशन वर्षानुसार क्रमलावा असं आलं तर आपण ते लिहू शकू है ना. चला तर मग दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. 15 तारखेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे मराठीची. तर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्लाय स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच.